विसरशील खास मला, विसरशील खास मला, दृष्टीआड होता विसरशील खास मला, दृष्टीआड होता. नमस्कार सरिताताई. मोगरा फुलला या सदरात आपलं हृदयापासून स्वागत. मी वृषाली देशमुख ही आमच्या मैत्रिणीला विनंती करते की तिनं आपला परिचय करून द्यावा. वृषाली देशमुख. नमस्कार ताई, आत्मवंदन. प्रथम अनघाताई आणि ऋताताई यांना नमस्कार. आज आपल्या भानसमूहातील कार्यक्रमाचा विषय आहे विसरशील हास मला. आज या भावगीताच्या माध्यमातून अध्यात्माचं विविध पैलू उलगडून सांगण्यासाठी आपल्या समूहाला भेट दिली आहे सौ सरिता ताई अवधाने यांनी. ताईंचा अल्पसा परिचय करून देण्याबाबत ऋताताईंनी मला सांगितले, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे ऋणी आहे. सरिताताईंची आणि माझी ओळख खरं तर बाबांमुळे झाली. सरिताताई म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या चरणी वाहिलेलं एक गुलाबाचं सुगंधित फूल आहे आणि हा ज्ञानरूपी अमृताचा ठेवा सगळ्यांना पोहोचवण्यासाठी त्या अविरत कार्यरत असतात. सन 2004 मध्ये सरिताताईंनी गोंदवलेकर महाराजांचा त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. त्यांच्याच कृपेने त्यांचा अध्यात्माचा प्रवास आजही सुरू आहे. श्री महाराजांच्या कृपेने त्यांची आतापर्यंत 5 पुस्तके निघाली. माणगंगातिरी या त्यांच्या पुस्तकामध्ये 365 प्रवचनाचं सार त्यांनी अभंग रूपात तयार केले आहे. परंतु आता सध्या या पुस्तकाच्या प्रती संपल्या आहेत. त्यांचं दुसरं सुंदर पुस्तक म्हणजे स्वर आले दुरुनी. भावगीत, हिंदी फिल्मी गीत, गझल यातून उलगडणारं अध्यात्म त्यांनी याच्यात उलगडून सांगितलं आहे. तसंच नामावतार हे गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आणि बोधामृतही त्यांनी लिहिलं आहे. सर्व संतांची चरित्र काव्य रूपात प्रगट करणारं अजून एक त्यांचं बोधामृत म्हणजे विठ्ठल अंतरी. तसेच ताईंनी 231 अभंगांवर विवेचन केलेले आणि आत्म्याचा प्रवास कसा असतो हा गहन विषय उलगडून सांगणारे ग्रंथ सदृश्य पुस्तक म्हणजे प्रवास अनंताचा. स्वामीबोध या प्रसिद्ध मासिकातही त्यांनी बराच काळ लेखन केलं आहे. आजही त्यांच्याकडून ठिकठिकाणी प्रवचन सेवा घडत आहे. महाराजांचं तत्वज्ञान प्रत्यक्ष जगणाऱ्या सरिताताई यांचं लेखन म्हणजे जणू ज्ञानदेव माऊलींनी गीताभाष्याच्या वेळी जसे गीतेच्या प्रत्येक श्लोकावर अप्रतिम भाष्य केलं, तसंच त्यांनी भावगीतांमधून दडलेलं अध्यात्म महाराजांच्या प्रेरणेने लिहून काढलं आणि स्वर आले दुरुनी या पुस्तकातून प्रासादिक भाषेतून समाजापर्यंत पोहोचवलं. ताई या अखंड दासबोधात रममाण झालेल्या आहेत. ज्ञानेश्वरी आणि भागवत हा ताईंचा श्वास आहे. अशा या महाराजांची निस्वार्थी सेवा करणाऱ्या सरिताताईंची अमृतवाणी आता आपण ऐकूया. नमस्कार. नमस्कार. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम माझ्या सद्गुरूंना श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी मी अनन्य भावे साष्टांग नमस्कार करीत आहे. आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी नमस्कार करीत आहे. आणि आताच वृषालीने बरीच काही ओळख करून दिली, पण माझी खरी ओळख एवढीच आहे की एका नास्तिकाला सत्पथाला लावणाऱ्या माझ्या सद्गुरूंनी मला सन्मार्गावरती आणलं आणि बरंच काही त्यामध्ये तो प्रवास माझा इथपर्यंत चालू आहे, पुढेही चालू राहणार आहे. आणि अशा या प्रवासात काही गोष्टी अशा घडत गेल्या की ज्या अनाकलनीय असतात आणि त्यावेळेला काही काही विचार स्फुरण रूपाने येत गेले आणि तशी तशी ती पुस्तकं लिहिली गेली आणि ती सर्व सद्गुरूंच्या चरणी मी अर्पण केलेली आहेत. आणि आज आपण त्यातल्याच एक पुस्तकातील एक लेखावरती किंवा एका गीतात दडलेलं अध्यात्म असा हा विषय आपण उलगडून बघणार आहोत. अर्थात हा विषय सुद्धा जो आला तो मला अजिबात त्याची कल्पना नव्हती
की हे काय आहे, अशा रीतीने काही आपल्यामध्ये प्रत्येक गीतामधून काही वेगळं आपल्याला जाणवेल असा कुठलाही विचार नव्हता. मी विचारपूर्वक किंवा विचार करून मला लिहायचंय म्हणून असं कुठलंच लिहिलं नाही. अचानक अचानक एक एक गीतं अशी समोर, म्हणजे रेडिओवर ऐकताना म्हणा, मोबाईलवर ऐकताना, आणि त्याचा अर्थ उलगडत गेला आणि तो मी लिहित गेले. याच्यामध्ये काही भक्तिगीतं आहेत, मराठी भावगीतं आहेत, तसंच हिंदी फिल्मी गीतं आहेत आणि गझल सुद्धा आहेत. तर असा हा वेगळाच विषय, की आपल्या मनामध्ये काही वेळेला संदेह असतो की आपण साधना करतो, मग फिल्मी गीत कसं ऐकावं. तर त्या फिल्मी गीतामध्ये सुद्धा आपण अध्यात्म दडलेलं पाहू शकतो. आणि जसं गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपण आपल्या प्रत्येक इंद्रियांना भगवंताकडे वळवावं, आपलं मन सुद्धा भगवंताकडे वळवावं. मग अशा वेळेला जर आपण प्रत्येक गीतामध्ये दडलेलं अध्यात्म बघत गेलो, तर आपलं जे श्रवणेंद्रियांचं कार्य आहे किंवा आपल्या बुद्धीचं जे कार्य आहे, विचार करणं, हे सगळं सगळं मला वाटतं आपण भगवंताकडे वळवू शकतो. आणि हाच मार्ग मला माझ्या सद्गुरूंनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी दाखवला. आणि आत्ताच आपण ऐकलं की विसरशील खास मला, हे अगदी गोड आवाजात आपल्या समोर सादर केलं गेलेलं होतं. तर आता आपण ह्या विषयाकडे वळूया. विसरशील खास मला, दृष्टी आड होता, वचने ही गोड गोड, देशी जरी आता. दृष्टी आड झाल्यावर सृष्टी ही निराळी, व्यवसाय ही विविध विविध, विषय भोवताली. गुंतता तयात कुठे, वचन आठविता, वचने ही गोड गोड, देशी जरी आता. स्वैर तो विहंग, अंबरात विहरणारा, वश ही वशीकर, तुला सहज जादूगारा. लाभशील माझा मज, केवी जसा होता, वचने ही गोड गोड, देशी जरी आता. अंतरीची आग तुला जाणवू कशाने, बोलवेन वेदनाच, वचन दुःख नेणे. या परता दृष्टी आड होऊ नको नाथा, वचने ही गोड गोड, देशी जरी आता. विसरशील खास मला, दृष्टी आड होता. हे श्रीयुत के उपाध्ये यांचं एक प्रेमगीत, किंवा ज्याला म्हणू की एखादी प्रेयसी किंवा प्रियकर, आपल्या प्रियकराचा किंवा प्रेयसीचा थोडासा होणारा वियोग हा सहन होत नाही, आणि एक मनामध्ये शंका उमटते की लांब जर तू गेलास, मला सोडून तू परदेशी गेलास किंवा गेलीस, तर तू मला विसरशील, म्हणून मला विसरू नकोस. आता तू अगदी म्हणशील की नाही विसरणार वगैरे, पण मनामध्ये एक शंका ही असतेच असते की वचने ही गोड गोड, देशी जरी आता, विसरशील खास मला. तर आता हा प्रवास सुरू झालेला आहे, प्रेयसीचा, प्रियकराचा, कोणचाही समजा, तुमचा, आमचा, आपण सगळ्यांचाच हा प्रवास आहे. तर असंच प्रवासाला निघायची तयारी करीत होते. सामानाची बांधाबांध चालू होती. काय बरोबर न्यायचे ते काढून ठेवले होते. कधी निघायचे, कुठे पोचायचे, किती वेळ कुठे थांबायचे, कोणाकोणाची भेट घ्यायची, तीही किती वेळ घ्यायची, हे सर्व ठरलेले होते. राहायचे कुठे, कोणाबरोबर, तेही ठरलेले होते. कपडे लत्ते सामान सुमान सर्व तयार करून ठेवले. सर्व योजना ठरलेली होती. आपण नेहमी बघतो, आपण प्रवासाला जाताना लगबगीने 1-2-3 दिवसापासून आधीपासून आपण सर्व तयारी करत राहतो. सामान भरायचंय, बॅग भरायचंय, अमुक विसरलं नाही ना, अगदी टूथब्रश घेतला ना, कंगवा घेतला ना, बारीक सारीक गोष्टी आपण बघत असतो आणि सगळं सामान बरोबर घेऊन निघालेलो असतो.
तर असंच आता सगळं कपडे लत्ते सामान सुमान सर्व तयार केलं, करून ठेवलं. आता काही विसरलं नाही ना, काही जास्तीचं तर घेतलं नाही ना. काही वेळेला आपलं खरंच असं होतं की बॅग भरतो आणि वाटतं कशाला आता हा एवढा भला मोठा ड्रेस कशाला घेऊन जायचा आहे, सामान जड होतंय, राहू दे काढून टाकू. मग काही गोष्टी आपण ठेवलेल्याही काढून टाकतो, परत दुसरी कुठली तरी गोष्ट घालतो. हे आपलं चालूच असतं प्रवासाला जाताना. मग आता काही जास्तीचं घेतलं नाही ना, काही विसरलं नाही ना, यावरती विचार चालला आणि परत सर्व पाहून घेतलं. कधी परत यायचं वगैरे ठरलेलं होतं. आठवड्यांनी, 15 दिवसांनी, महिन्यांनी, का वर्षांनी, का 2 वर्षांनी, काहीच माहित. म्हणजे तो कालावधी हा निश्चित नाही, पण परत यायचंय हे नक्की होतं. कामं तरी संपायला हवीत ना ज्या ठिकाणी जायचं तिथली. त्यामुळे त्या कामांवरती आपला वेळ ठरलेला असतो आणि आपण आता मग निघायचं या तयारीमध्ये राहतो. आणि मग आता घरातल्या लोकांची निरोप घ्यायची वेळ येते. आणि मग असंच ती प्रियकर किंवा ती प्रेयसी प्रियकरासमोर किंवा प्रियकर प्रेयसी समोर असा उभा राहतो, तशीच मी पण उभी राहिले. आणि निरोप घ्यायला त्याच्या समोर उभं राहिल्यावरती डोळ्यात पाणी आलं, माझ्याही आलं आणि त्याच्याही आलं. आणि तो मला म्हणाला, विसरशील खास मला. मी म्हटलं, अरे वेड्या, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. ही गेले आणि ही आले, नाही विसरणार. तू तर माझ्या बरोबरच असतोस. नाही नाही, तू माझ्यातच आहेस, तूच आहेस, असं सतत म्हणत राहीन, सतत तुझं स्मरण ठेवीन, म्हणजे विसरायचा प्रश्नच येणार नाही ना. तसं तो म्हणाला, वचने ही गोड गोड, देशी जरी आता, विसरशील खास मला. मी म्हटलं, तू आहेस, मी नाही, असं म्हणेन, म्हणजे जाणारा तूच राहशील आणि विसर पडणारच नाही. मग निघाली आमची स्वारी. बघा हा कुठला प्रवास आहे. तुम्हाला वाटलं असेल डेक्कन क्वीननी आपण मुंबईला निघालोय किंवा विमानात बसून दिल्लीला निघालोय किंवा अमेरिकेला निघालेलो आहे. पण हा खरा प्रवास आहे. हा आपला आत्म्याचा प्रवास हा आता सुरू झालेला आहे आणि आता तो आत्मा देह धारण करून ह्या पृथ्वीवरती अवतरणार आहे. अशी आमची ही स्वारी आता पृथ्वीवर यायला निघाली. प्रवासाची दगदग, थकवा आलेला आणि तोंडाने सारखे तूच आहेस, तो मी तोच आहे, सोहम सोहम चालू होते. पण थकलेल्या अवस्थेत जोरात श्वास घेताना त्या सोहमचे कोहम कधी झाले कळालेच नाही. बघा, आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला गर्भातून बाहेर येताना, गर्भगृहातून बाहेर येताना अत्यंतिक वेदना झालेल्या असतात आणि त्यामुळे हा जीव अतिशय थकलेला असतो. आणि ते जे आघात किंवा तो जो थकलेला तो जो क्षण असतो त्यावेळेला नेमकं त्याला विस्मरण होतं, म्हणजे मूळ स्वरूपाचं विस्मरण त्याला होतं. आणि जो जीव गर्भामध्ये सोहम सोहम म्हणत असतो तो कोहम कोहम, म्हणजे मी तोच आहे, यावरून मी कोण आहे इकडे जातो. आणि मग असा जो तो कोहम म्हणायला लागतो त्यावेळेला लोकांना मात्र काय ऐकू येतं, ट्याहा ट्याहा. खुश, रडली बाबा. बरं झालं, नाहीतर सगळ्यांना वाटतं रडलं नाही म्हणजे लेकराला काहीतरी झालेलं आहे, काळजी वाटायला लागते. पण रडले की सगळेजण खुश होतात. आणि जेव्हा रडत होते तेव्हा हळूच तो मला दिसत होता आणि विचारत होता,
खुणावत होता. विसरलीस ना? मी म्हणलंच होतं ना, विसरशील खास मला. तशी मी हसले आणि मी म्हणलं, नाही विसरणार. आपण बघतो बघा, बाळ रडत असतं आणि रडता रडता एकदम मध्येच खुदकन हसतं. आपल्याला वाटतं काहीतरी त्याने बघितलं किंवा त्याला काहीतरी जाणवलं, काहीतरी होत असेल त्याच्या मनामध्ये विचार वगैरे. पण खरं तर असेच विचार असतील. तो परमेश्वर त्याला खुणावतो, विसरलास ना? आणि तो म्हणतो, नाही रे नाही, आठवलं आठवलं, आठवतंय मला. पण नंतर काय होतं, जसं जसा हा विस्तार वाढायला लागतो, म्हणजे आपलं वय वाढायला लागतं किंवा आपण मोठे व्हायला लागतो, तसा तसा हा कोहमचा गजर वाढत जातो. कारण तोपर्यंत बाकीच्यांनी या देहाला नाव दिलेलं असतं. मग ती सरिता असेल, वृषाली असेल, अनघा असेल, ज्योती असेल किंवा इतर कोणी असेल. आणि मग त्या नावानेच आपल्याला हाका मारल्या जातात. आणि मग त्या जीवाला खात्री पटते की मी सोहम नाही, आणि माझ्या कोहमला उत्तर मिळालंय की मी सरिता आहे. आणि मग हे कोडं आणखीनच गहिरं व्हायला लागतं की खरंच का मी सरिता आहे, खरंच का मी कोहम कोहम म्हणते त्याचं हेच उत्तर आहे का? बघूया पुढे काय काय आपल्याला कळतंय आता त्यातून. अजून थोडी मोठी झाली तेव्हा कळाले की मी देह आहे, ह्या देहाला नाव आहे. आता मायाजाल पसरायला सुरुवात झाली. तेव्हा परत ऐकू आले, विसरलीस ना? अरे हा कोणाचा आवाज? काय विसरले? माझे अमुक अमुक नाव आहे हे माझ्या लक्षात आहे. हाक मारले की बघते ना मी, मग मी कशी काय विसरले? मग हे कोण म्हणत आहे, विसरशील खास मला? छे, काहीतरी गडबड आहे. खरंच आहे, आपल्या लक्षातच येत नाही. कारण का, तर ज्या वेळेला जीव जन्माला येतो त्या वेळेला तो ह्या त्रिगुणी मायेच्या छायेखाली सापडतो. आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये अज्ञान हे आतमध्ये जागृत होतं. म्हणजे जे सोहम हे जे ज्ञान त्याच्या आतमध्ये होतं त्यावर अज्ञानाचा पगडा बसायला लागतो, किंवा तो जीव स्वतःवरती अज्ञानाचं पांघरुण घालून घ्यायला लागतो. आता जीव आणखीन थोडा मोठा झालाय, पुढे खेळणं आलं, बागडणं आलं, शाळा आली, शिक्षण आलं, शिक्षणात विविध विषय आले. त्या त्या विषयात प्रत्येक जण काही ना काहीतरी प्रावीण्य मिळवतच जातो. तसे तसे त्या जीवाचे कौतुक व्हायला लागते. आणि त्यामुळे काय होतं, मला जमतंय, मी करतो, मला हे प्राप्त झालंय, मी अशी आहे, मी तशी आहे, असा हा अहंकार वाढायला लागतो. मला किती पटकन समजतं, मी करेन त्या गोष्टीमध्ये मला यश मिळतं. अशा बऱ्याच गोष्टी न कळत आपल्या मनामध्ये अहंकार जागृत करत असतात. आणि भरीसभर म्हणून आपल्या आसपास जे असतात, हो माझी नात आहे ना, अतिशय हुशार आहे, माझा मुलगा ना पटकन सगळं लक्षात ठेवतो, अतिशय मेमरी स्ट्रॉंग आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं अहंकार फुलवणाऱ्या गोष्टी आपल्या भोवती सतत घडत असतात. आजूबाजूचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यामध्ये पुढे वाढ होत जाते. तसा तसा नात्याचा गुंता वाढत गेला. नाटक, सिनेमा, करमणूक, खेळ वगैरे विषयही वाढत चालले होते. आणि माझा मी आणखीनच दृढ होत चाललेला होता. या मोहजाळात मी पूर्णपणे गुरफटत चाललेले होते. आणि शब्द कानावर आले, दृष्टी आड झाल्यावर सृष्टी ही निराळी, व्यवसाय विविध विविध विषय भोवताली,
गुंतता तयात कुठे वचन आठविता विसरशील खास मला. आता कोणाच्या दृष्टीआड आपण झालेलो आहोत? तर त्या भगवंताच्या घरातून आपण ह्या मोहमयी पृथ्वीवरती आलेलो आहोत. या पृथ्वीवरची या मायावी विश्वामधली सृष्टी ही अतिशय वेगळी आहे. या मोहमयी दुनियेत आल्यापासून सगळं वेगळंच घडतंय. पण मी काय विसरले ते आठवेना. नाही, मी विसरले नाही. विसरले असते तर अभ्यासात वगैरे प्रगती झाली असती का? अशी देहबुद्धी डोकं वर काढू लागली. ह्या विषयात अमुक अमुक, त्या विषयात काहीतरी, हे सगळे मीच तर करत आहे ना. हा करता भावही मी विसरलेली नाही. आणि अजून मोहजाळातच त्यामुळे गुंतत राहिले. आणि म्हणूनच आपल्याला संत मंडळी, आपले सद्गुरू सांगत असतात की जो मी करता म्हणतो तो दुःख भोगतो, पण जो राम करता म्हणतो त्याच्यापाशी सुखच सुख असतं. कारण कर्तेपणातूनच सुख दुःख ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. पण राम करता म्हणलं की आपल्यावरती कोणतंही कर्मबंधन नाही, कर्मफलाची आसक्ती नाही, त्यामुळे सुख आणि दुःख नाही, तर तिथे फक्त एक कर्तव्यपूर्तीचा, कर्म केल्याचा आनंद आणि त्यातून जे काय निर्माण होईल ते सगळं माझ्या हिताचं आहे, ह्या गोष्टीचा आनंद आपल्या मनामध्ये भरून राहतो. माया मोह लोभ यात अडकल्यावर वचन कसे बरे आठवेल? त्याच्या दृष्टी पडून निघून आले होते आणि ही मोहमयी सृष्टी वेगळीच भासत होती. सगळ्याचा विसर पडायला लावणारी होती. स्वैरपणे एखाद्या पंख फडफडत उडणाऱ्या पाखरासारखे उंच आभाळात भराऱ्या घेणे चालूच होते. म्हणजेच प्रत्येक विषयात किंवा प्रत्येक गोष्टींमध्ये आपण काही प्रावीण्य मिळवत जातो, कौतुक व्हायला लागतं, अशा अर्थाने मान सन्मान मिळत होते. पुढे पुढे ही भरारी चालूच होती. लाथ मारेन तिथे पाणी काढेन असे चालूच होते. पण हे सर्व भौतिकातील आहे हे समजत नव्हते. आणि आता अहंकारही भराऱ्या मारत होता. अरे मी नाही, तूच आहेस, या वचनाचा पूर्ण विसर पडलेला होता. मी मी आणि मीच होते. मी, मला, माझ, ही बुद्धी सतत जागृत होते. हाच आपला अहंकार असतो. आणि हेच अज्ञान असतं. कारण का? तर त्या परमेश्वराचं आपल्याला विस्मरण झालेलं असतं. खर तर ही संपूर्ण सृष्टी ही परमेश्वराच्या ओंकारामधून, स्फुरणामधून उत्पन्न झालेली आहे. आणि संपूर्ण विश्वामध्ये फक्त आणि फक्त तो परमेश्वरच व्यापून राहिलेला आहे. संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आत्मरूपाने वावरणारा हा परमेश्वरच आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडलेला असतो आणि त्यामुळेच अखंड सुख दुःखांमध्ये आपण फिरत राहतो. आणि ह्या सुख दुःखांमधून किंवा त्या वासनांपूर्तींमधून आपण पुन्हा पुन्हा जन्म मरण या फेऱ्यामध्ये फिरत राहत असतो. आता हा माझा मीच मला कसा त्रास देत असतो, तर हे इतकं सहजपणे आपल्याला घडत असतं, आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं, आपल्या लक्षातही येत नाही. जणू काही आपल्यावरती वशीकरण झालेलं आहे आणि तो जादूगारही आपणच असतो. आणि मग शब्द ऐकू येतात, स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा, वशही वशीकरण तुला सहज जादूगारा. लाभशील माझा मज केवी जसा होता, विसरशील खास मला, विसरशील खास मला. तर असं हे स्वैर उडणं आपलं चाललेलं असतं. आणि ते कशामध्ये?
तर फक्त विषयामध्ये, विषय सुखांमध्ये आपण विहार करत असतो. मी या माझ्या मस्तीत सर्व चालू होते आणि हे असं या मायाजालात अडकल्यावर होणारच हे माहीत असलेला तो विचारत होता. लाभशील माझा मज केवी जसा होता. हे वाक्य अतिशय मार्मिक आहे बरं. अतिशय गूढ अर्थ ह्या वाक्यामध्ये दडलेला आहे. म्हणजे आपल्याला वाटतं तसं की परमेश्वराची ओढ ही आपल्याला किंवा भक्ताला लागते, परंतु खरं सांगायचं त्या परमेश्वराला सुद्धा आपली अत्यंत ओढ लागलेली असते. आणि आपण काय केलेलं असतं तर अज्ञान पांघरून घेतलेलं असल्यामुळं मूळ स्वरूप आपलं झाकोळलेलं आहे, झाकून गेलेलं आहे, अशुद्ध झालेलं आहे, मलिन झालेलं आहे. आणि असं असं हे आपलं रूप त्याला शुद्ध रूपात त्या परमेश्वराला आपल्याला भेटायची ओढ लागलेली असते. म्हणून तो म्हणतो तू जाताना जसा होतास त्या मूळ स्वरूपात माझ्यापाशी कधी येशील, माझा कधी होशील. आपल्या मनात विचार येतो जेव्हा आपण भक्तीमध्ये रममाण होतो त्यावेळेला आर्ततेने आपण परमेश्वराची प्रार्थना करतो की परमेश्वरा तू मला कधी भेटशील, माझी तुझी भेट कधी होईल. आणि त्याही पेक्षा जास्त आर्तता ह्या वाक्यामधून परमेश्वर आपल्यासाठी व्यक्त करत आहे असंच मला वाटतं. लाभशील माझा मज केवी जसा होता. अरे तू जसा होतास त्या शुद्ध स्वरूपात, त्या आत्मस्वरूपात तू मला कधी भेटशील रे. प्रत्येक जीवाचं हे असंच होतं. येताना तो म्हणतो मी विसरणार नाही, पण मोहजालात अडकल्यावर त्याच्यापासून दूर जातो. आठवण राहत नाही, म्हणूनच त्याला असं वाटतं, म्हणजे त्या परमेश्वराला असं वाटतं की हा जसा होता तसा माझा मला कधी येऊन हा भेटणार, याचा लाभ मला कधी होणार. मी माझे या मायेत अडकलेला जीव, षटरिपूंनी घेरलेला जीव कधी होता तसा मला मिळणार. हा तर स्वतःला देह समजून वावरत आहे, पण हा कसा आहे त्याला माहितीच नाहीये. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्याप्यो न शोषयति मारुतः. असा हा निर्गुण निर्विकारी आत्मा आहे, याचा याला विसर पडलेला आहे. आणि परमेश्वराला तर तो मूळ रूपात येऊन मिळावा असे वाटत असते. पण मायाजालात अडकलेल्या जीवाला हे समजत नसते की ह्या मोहमयी दुनियेलाच खरं मानून तो जीव चाललेला असतो. आपणही त्या परमेश्वराचे अंश आहोत याचा पूर्ण विसर त्याला पडलेला असतो. आणि ह्या विसर पडल्यामुळे, ह्या विस्मृतीमुळेच केवळ आपण आपल्याला देह समजून मी माझे मला या स्वार्थ बुद्धीने वागत राहतो. प्रत्येक विषयामधून मला सुख मिळावं म्हणून त्या विषय प्राप्तीच्या मागे धावत राहतो आणि विषय सुखांसाठी आसक्त होऊन आपण जगत राहतो. आता परमेश्वरालाच त्या जीवाची ओढ लागलेली आहे, तळमळ लागलेली आहे की ह्या जीवाला माझी त्याला मूळ रूपात भेटण्याची तळमळ लागलेली आहे. ती कशी बरं समजावून सांगू. माझे शब्दही आता त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत, कारण आपल्या मनामध्ये इतका कोलाहल चालू असतो. मी माझं मला या स्वार्थ बुद्धीमध्ये आपण प्रचंड अडकून पडलेलं असल्यामुळे आपल्याला त्या विषयांशिवाय दुसरं काहीही ऐकू येत नाही. आणि त्यामुळेच परमेश्वराचे शब्द हे आपल्या मनापर्यंत पोहोचत नाहीत, कारण एकावर एक इतकी आवरण, इतकी पांघरुणं आपण घातलेली आहेत की तो आवाज आतमध्ये शिरतच नाही. आणि त्यासाठीच हे सगळं अज्ञानाचं पांघरुण, हे विषय सुखाची
आवरण वगैरे वगैरे सर्व विकार वासनांची आवरण हे सगळं आपल्याला समूळ काढून टाकायचं आहे. तरच आपलं मन शुद्ध होईल, सूक्ष्म होईल आणि त्या परमेश्वराचा आवाज आपल्याला आतून ऐकू यायला लागेल. आणि म्हणून तो परमेश्वर म्हणतोय की माझे शब्दच त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि हा जीव मला दुरावलेला आहे. ह्या वेदनेने मलाच बोलता येत नाहीये का, असं त्याला वाटत आहे. आणि तो म्हणतोय अंतरीची आग तुला जाणवू कशाने, बोलवेन वेदनाच वचन दुःख नेणे. या परता दृष्टी आड होऊ नको नाथा, विसरशील खास मला, विसरशील खास मला. ह्या विसर पडलेल्या जीवाला त्याचे मूळ रूप कसे जाणवून देऊ, त्याला कसे सांगू की तू का जन्म घेतला आहेस आणि करतो आहेस काय. अरे, माझी प्राप्ती करून घेण्यासाठी तू जन्म घेतलास, त्याचे ज्ञान प्राप्त करण्याचे सोडून व्यवहारी जगातील ज्ञानाला अज्ञानाने तू ज्ञान समजून राहिलास, विषयात गुरफटलास, आत्म्याची उन्नती करायची सोडून भरकटलास. असा कसा रे याला विसर पडला. ह्या विचाराने त्या परमेश्वराला वेदनाच होत आहेत. आणि म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे की तो आपल्याला म्हणतोय लाभशील माझा मज केवी जसा होता. आणि आता इथं तो सांगतो आहे की माझ्या अंतरीची आग, माझ्या अंतरीच्या वेदना, अरे तू कधी समजून घेशील रे बाबा, कधी माझ्यापर्यंत येशील. आणि म्हणूनच मी तुला सांगतो आहे की नको ना माझ्या दृष्टी आड होस. म्हणजेच परमेश्वर इथे सांगतो आहे की तुझं जन्माला येण्याचं कर्तव्य काय आहे, तुझं परम कर्तव्य काय आहे. हा दुर्लभ नरदेह जो तुला प्राप्त झालेला आहे तो केवळ माझी प्राप्ती करून घेण्यासाठी झालेला आहे. आता इथे आपल्या लक्षात येईल की हे परमेश्वराने जे विश्व निर्माण केलं त्या संपूर्ण विश्वामध्ये आनंद प्राप्ती मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी हे विश्व निर्माण केलं आणि अनंत रूपे त्यांनी धारण केली आणि तो लीला करत, क्रीडा करत, खेळ करत राहिलेला आहे. परंतु आपल्याला या सर्वाचा विसर पडलेला असल्यामुळे, मूळ स्वरूपाची जाणीव नसल्यामुळे आपण फक्त विषय सुखांच्या प्राप्ती मागे धावत आहोत. आणि खरं ज्ञान म्हणजे काय आहे, जे आपल्या अंतरामध्ये सोहम ह्या बीज रूपाने आतमध्ये साठलेलं आहे. म्हणजे मी तोच आहे, परमेश्वर आहे, हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हा जन्म आपल्याला दिलेला आहे. जन्म जन्म आपल्याला यामध्ये घालवावे लागतील, परंतु प्रत्येक जन्मी आपण थोडी ना थोडी उन्नती आपली करून घेतली पाहिजे. त्यासाठीच आपल्याला काय करायला पाहिजे, तर आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. त्यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूंची आपल्याला नितांत आवश्यकता असते. आता ह्या जीवाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. इथे एक ओळ अजून अशी आठवते, बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर. आणि अशा पैलतीरी जाताना मात्र आपण अतिशय अतिशय असे विकल अवस्थेमध्ये गेलेलो असतो. कारण का तर आपल्या मनामध्ये अजूनही विषय सुखाची आसक्ती, वासना, विकार यांचं युद्ध चालूच असतं. आणि त्या वासना, विकार किंवा ती जी आसक्ती मनामध्ये आपल्या साठून राहिलेली असते ती अंतकाळी सुद्धा आपल्या समोर येते. आणि त्यामध्ये जर आपला अंतकाळ झाला तर परत त्या वासनापूर्तीसाठीच आपला जन्म होत असतो. म्हणूनच जो जन्म मिळाला आहे त्या जन्माचे आपण सार्थक करून घ्यावे, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी, असे आपले सद्गुरू सांगतात. श्री समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा दासबोधात हेच सांगितलेलं आहे की नरदेहाचे करावे सार्थक.
आणि असा हा जीव परतीच्या प्रवासाला लागलेला आहे आणि अजूनही तो भ्रमातच आहे. मी किती मोठा आहे वगैरे वगैरे. परंतु परमेश्वराला हे काहीही नको असतं. त्याला हा मीपणा नकोच असतो. म्हणून तो म्हणतो की तू जसा होतास त्या शुद्ध स्वरूपात म्हणजेच परमेश्वर स्वरूपात आत्मस्वरूपात तू माझ्याकडे ये. हा जीव असाच येथे राहणार का? तो आता ह्या जन्मी केलेल्या कर्माची फळ भोगण्यासाठी परत या मोहमयी दुनियेत जन्म घेणार. हे चक्र असेच चालू राहणार. ह्या विचारांची वेदना त्या परमेश्वराच्या मनामध्ये सतत असते आणि म्हणून त्याचं प्रत्येक जीवावरती लक्ष असतं आणि आपल्या ते लक्षात येत नाही. परंतु काही संकट आली आपल्यावरती की आपल्याला नक्कीच परमेश्वराचं स्मरण होतं आणि मग त्यावेळेला आपण म्हणतो भगवंता मला या संकटातून सोडव, मला वाचव, माझं रक्षण कर वगैरे वगैरे आपण प्रार्थना करत असतो. परंतु खरं तर ह्या परमेश्वराने आपल्याला सांगून पाठवलेलं असतं. त्याचा विसर पडल्यामुळे आपण त्याच्या दृष्टीआड झालेलो आहोत. त्याच्यापासून स्वतःला वेगळे समजायला लागलेलो आहोत. तर ह्या मोहमयी विश्वामध्ये आल्यानंतर जर या मोहमयी दुनियेला आपण समजून घेतलं, उमजून घेतलं तर निश्चितच आपण त्याच्या दृष्टीआड होत नाही. कारण त्याची सतत नजर त्या जीवावर असते की जो सतत त्याच्या स्मरणामध्ये असतो. संत कबीरांनी म्हटलेलं आहे की दुःखामध्ये प्रत्येक जीव स्मरण करत असतो, पण सुख जेव्हा येतं तेव्हा मात्र जो जीव परमेश्वराचं स्मरण ठेवतो तो निश्चितच परमेश्वरापाशी पोहोचतो. कारण आपली एक सर्वसाधारण आपण जे कर्तेपण स्वतःकडे घेतो त्यातून आपण असे मानत असतो की मी करतो, मला हे फळ मिळालेलं आहे, मी केल्यामुळे हे मिळालेलं आहे. तर ह्या मीपणामुळेच आपली उन्नती ही खुंटून राहते. त्या मीपणातूनच आपल्याला बाहेर यायचंय आणि त्यासाठीच आपल्याला आवश्यक काय आहे तर त्या परमेश्वराला जाणून घेणे, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेणे आणि त्यासाठीच परमेश्वराने आपल्याला एक अतिशय सुंदर असा एक आपल्या समोर सद्गुरु रूपाने एक साधन अतिशय उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते म्हणतात की ज्याला सद्गुरूंची प्राप्ती होईल त्या सद्गुरूंच्या चरणी जो जीव शरण जाईल त्याला निश्चितच आत्मज्ञानाची प्राप्ती होणारच. आणि म्हणून तो परमेश्वरच त्याला सांगतोय की माझ्या वेदना कमी करण्याचं एकच मार्ग तुला मी दाखवतो, तो म्हणजे सद्गुरूंच्या चरणी शरण जा. सद्गुरूंकडून ही सर्व सृष्टी या निर्मितीचं ज्ञान, आत्मज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं भान हे सर्व काही तू समजून उमजून घे आणि त्यामध्येच राहा. आणि त्यासाठीच आपल्याला काही साधना पण त्यांनी दिलेली आहे. आपल्या सद्गुरूंनी पण आपल्याला साधना दिलेली आहे. ते म्हणजे स्मरण, भगवंताचं स्मरण ठेवण्याचं अगदी सहज, साधं, सोपं असं त्याचं नाम. आपण श्रीकृष्ण म्हणू, श्रीराम म्हणू, श्री गणेश म्हणू, जे काही परमेश्वर भगवंताचं नाम आपल्याला आवडतं किंवा आपण ओंकार सुद्धा म्हणू, हे सगळं त्या भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठीच आहे. म्हणून तो परमेश्वर सांगतोय की सद्गुरूंकडनं सर्व जाणून घे, त्यांनी दिलेलं नामस्मरण करीत राहा, माझं स्मरण ठेव आणि माझ्यामध्येच लीन हो. आणि तो म्हणतो परत की म्हणूनच मी तुला जाताना सांगत होतो की विसरशील खास मला दृष्टी आड होता. अरे जो जीव माझ्या दृष्टीपथात राहतो
तो माझ्यापाशीच राहतो. जो दृष्टीआड होतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडतो. सन्मुख होई जीव मोही जबही, जन्म कोटी अघनाशही तबही. म्हणून तुला सांगतो की दृष्टीआड होऊ नकोस, माझा होऊन राहा. मूळ स्वरूपात, मूळ स्वभावामध्ये राहा, माझ्यातच लीन हो. म्हणजे दृष्टीआड होऊ नकोस असे मला म्हणावेच लागणार नाही. कारण ज्या वेळेला आपण सद्गुरूंनी दिलेल्या साधनांमध्ये राहतो, सतत नामस्मरण करीत राहतो, त्यावेळेला निश्चितच आपलं मन शुद्ध होत जातं. आता हे सद्गुरूंकडूनच नाम का घ्यायचं? तर सद्गुरूंकडून नाम घेण्यामध्ये एक त्यांनी जे मंत्र जो सिद्ध केलेला असतो आणि त्या सिद्ध मंत्राची शक्ती ही आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि सद्गुरू आपल्याकडून ते साधन करून घेत असतात आणि इथंच आपल्या लीनतेला, नम्रतेला आणि शरणागतीला सुरुवात होत असते. आणि जो जीव सद्गुरूंच्या चरणी शरण जातो त्याला निश्चितच परमेश्वराची प्राप्ती होत असते. तर ती कशी होते? तर हे साधन जे आपल्याला अगदी सहज सोपं दिलेलं आहे. आपण म्हणतो की काय फक्त नाम तर घ्यायचं आहे, पण हे अगदी सहज सोपं दिसणार नाम सुद्धा अतिशय तळमळीने घ्यावं लागतं. ते घेणं सुद्धा इतकं सहज सोपं नाहीये. त्याला पूर्व पुण्याई असावी लागते. पूर्व पुण्याई शिवाय आपल्या मुखामध्ये नाम येत नाही. पूर्व पुण्याई शिवाय आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होत नाही. म्हणून सद्गुरूंची प्राप्ती झाली की त्यांनी दिलेलं साधन हे प्राणापलीकडे जपावं. त्यांनी दिलेलं नामाचा जप करावा, जपावं आणि जपावं पण. असं दोन्ही आपण करत राहावं. जेवढं आपण हे नामस्मरण अखंड सतत करीत राहू, त्याचं स्मरण प्रत्येक कृतीमध्ये ठेवू, त्याप्रमाणे आपलं मन शुद्ध होत जातं. आता नाम आणि स्मरण नेमकं कोणचं आहे? तर परमेश्वर करता आहे हे स्मरण ठेवायचं आहे. जे आतापर्यंत आपण बघितलं की मीपणाने आपण जे सगळं करते पण स्वतःकडे घेतो, त्याऐवजी राम सगळं करता आहे असं म्हटलं की आपल्यावर कोणतीही जबाबदारी राहत नाही, कर्मफलाचं बंधन राहत नाही आणि आपण फक्त त्याचा माध्यम म्हणून ते कार्य करीत राहतो. आणि त्यामुळेच पूर्ण शरणागती आपल्याला परमेश्वराचरणी, सद्गुरूंच्या चरणी घेता येते. आणि त्यातूनच आपलं मन अतिशय शुद्ध होत जातं, सूक्ष्म होत जातं. मन जेवढं शुद्ध होतं तसं चित्तही शुद्ध व्हायला लागतं आणि त्या अशा शुद्ध चित्तामध्ये परमेश्वर प्रकट होतो. त्या परमेश्वराच्या शक्तीची जाणीव आपल्याला व्हायला लागते आणि तोच आपला अंतरात्मा आहे याची जाणीव आपल्या मनामध्ये सद्गुरु कृपेने दृढ होते. पूर्ण शरणागती, सर्वस्व अर्पण करणं, समर्पण करणं, हे जे आपण नेहमी म्हणतो त्या गोष्टी आपल्या सहजपणे घडून येतात. त्या सद्गुरु आपल्याकडून करवून घेतात आणि परमेश्वराची अखंड जाणीव आपल्या मनामध्ये जागृत राहते आणि सर्वानुभूती असलेला परमेश्वर आपल्याला दिसायला लागतो आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच वाढत राहतं. सर्वांबद्दल एक मनामध्ये आदर भाव निर्माण होतो, प्रेम जागृत होतं. तिथे कुठल्याही वासना विकारांना थाराच नसतो. म्हणून आपण अखंड सद्गुरूंनी दिलेल्या नामामध्ये राहूया. आणि आता एक थोडस नामस्मरण करून मी ह्या विषयाला विराम देत आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम श्रीराम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. माझ्या वाणीला मी इथं विराम देत आहे. आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वरालाही वंदन करीत आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. नमस्कार ताई. येतो. नमस्कार सरिता ताई. नमस्कार. नमस्कार. तुमचे आभार मानण्याचं गोड काम माझ्याकडे आलंय, पण मला तुम्ही सतत याव्यात आणि इतक्या सुंदर गीताचा मला हा गूढार्थ तुम्ही सांगितलात. तुमचं पुस्तक वाचनाची उत्सुकता वाढली आणि तुम्ही म्हणताय की हे सहजी म्हणजे माझ्या मनात नव्हतं की असं काही मुद्दामून केलं नाही ह्याचा आध्यात्मिक अर्थ. तर त्याचा मला वाटलेला जो काही संबंध आहे तो असा सांगायचा आहे की हे जयकृष्ण केशव उपाध्ये आमच्या ताई नागपूरच्या आणि हेही नागपूरचे. ताई पण रामदासाचं अनुष्ठान ताईंकडे आहे आणि तुम्ही गोंदवलेकर महाराज जे रामाचे दास स्वतःला हे करत होते, रामनामाचं महत्व सांगणारे आहेत. तर हे जे केशव उपाध्ये आहेत, जयकृष्ण केशव उपाध्ये यांचं 30 वर्षाचं तरुणपणामध्ये रामनामाचं पुनश्चरण होतं आणि गदिमांच्या आधीही गीतरमाण गदिमांचं आहे त्याच्या आधी यांनी गीत राघव या रामाच्या चरित्राची गीत मालिका हे केली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराजांचंच आणि कुठेतरी हे होतं की तुमच्याकडनं हे काम करवून घ्यायचं होतं की अशा प्रकारे त्याचा गूढार्थ तुम्ही करणार आहात. हे त्यांचं तुम्हाला हे असावं करून घेण्याची इच्छा म्हणून तुमच्याकडनं हे झालंय. तुम्ही एक नम्रपणे तुम्ही नमूद केलं की माझा असा काही मुद्दा म्हणून हा नव्हता गूढार्थ सांगण्याचा किंवा ह्याचा विषय. सहज या गाण्यांकडे असं वळाले, पण अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलात. या गाण्याकडे पाहण्याची आस्वाद घेण्याची चवच आमच्या तोंडाची बदललेली आहे. तरुणपणामध्ये हे गाणं आम्ही विरह गीत म्हणून ऐकत होतो, पण आता या गाण्याकडे पाहण्याचा हे बदल आहे. पण अजून आणखी काही तुमच्या गझल आणि हे आहे ते ऐकण्याची खूप इच्छा आहे, उत्सुकता वाढली आहे. आणि या गाण्याची 4 कडवी होती. मी ती हे केली होती, तर त्याही कडव्याचा तुम्हाला आम्हाला कधी अर्थ सांगता आला तर मिळावा. सत्वाचे भान जसे गुंतल्या नुरावे झुरणारे हृदय तिथे हे कोणी स्मरावे होईल उपहास खास आस धरू जाता. असं एक चौथं कडवही होतं. गायलेली 3च कडवी होती, पण हे चौथं कडवं मूळ गीतकारांनी त्याच्या ह्याच्यामध्ये आहे हे. तर खूप खूप धन्यवाद ताई. आम्ही तुमच्याकडनं आणखी पुन्हा भेटायला नक्कीच उत्सुक आहोत. आणखी काही गाण्यांचं गूढार्थ ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. खूप खूप धन्यवाद. पुन्हा या आमच्या. आपण मला ही संधी दिली त्याबद्दल मी पण सर्वांची आभारी आहे. मनापासून आभार ताई. खरंच खूप सुंदर बोललात आणि जे वर्णन तुम्ही टिपलं ना आपल्या लेखणीमधून की ते बाळ कसं बघतं आणि कसं प्रतिसाद देतं ते अप्रतिम सुंदर होतं. सोहम ते कोहम हा प्रवास अतिशय सुंदररित्या उलगडून आपण आमच्यासमोर ठेवला. मी हृदयापासून आपल्याला धन्यवाद देते. आणि मास्टर्स सगळ्यांना विनंती करते की एक 10 मिनटं आपण ध्यानात जाऊया. सगळ्यांनी आपले चष्मे अगदी हळूवारपणे बाजूला काढून ठेवावे आणि एक वेगळी अनुभूती आपण घेणार आहोत याच विषयावरची. एकदम शांत व्हावं मास्टर्स, एकदम शांत, एकदम शांत. संपूर्ण शरीर हे शिथिल करावं. एक दीर्घ श्वास. आपले हात एकमेकांमध्ये, जी नवीन मंडळी आहेत त्यांना सांगते, हात एकमेकांमध्ये असे बांधून आपल्या मांडीवर ठेवावे. चष्मे बाजूला काढून ठेवावे आणि अगदी हळूवारपणे आपले शरीर शांत करावं, स्थिर करावं. एक दीर्घ श्वास आत आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेशी, संपूर्ण गुरुतत्वाच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात हा भाव ठेवावा आणि श्वास आपल्या मूलाधारापर्यंत न्यावा, म्हणजेच एनर्जी जावा आणि तिथून श्वास हळूवारपणे वर आणून सोडावा. सगळी दुखणी निघून गेली आहेत, सगळ्या समस्या दूर झाले. श्वास बाहेर
मास्टर्स, आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम, गुरूंना दंडवत प्रणाम आणि आठवा तो क्षण ज्या दिवशी आपण जन्माला आला आहात. तो क्षण आठवा. मास्टर्स, सगळी मंडळी बाहेर उभी आहेत. कोणी अगदी काळजीपोटी फेऱ्या मारतंय, तर कुणी घरात परमेश्वराच्या समोर हात जोडून बसलाय. सुटका होऊ दे, व्यवस्थित होऊ दे, एकदम शांत. विसरशील खास मला, विसरशील खास मला, दृष्टीआड होता विसरशील खास मला, दृष्टीआड होता वचनेही गोड गोड, देशी आता विसरशील खास मला, दृष्टीआड झाल्यावर सृष्टी ही निराळी, व्यवसाय ही विविध विविध विषय भोवताली, गुंततात यात कुठे, गुंततात यात कुठे, वचन आठवे का, वचन आठवे का, विसरशील खास मला, स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा, स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा, वशही वशीकरण तुला सहज जादूगारा, लाभशील माझा मज केवी जसा होता, वचनेही गोड गोड, देशी जरी आता विसरशील खास मला, दृष्टीआड होता विसरशील खास मला, दृष्टीआड होता वचनेही गोड गोड, देशी जरी आता विसरशील खास मला. धन्यवाद. मास्टर्स, आपण पण परमेश्वराला म्हणतो आहोत आणि त्याच्याशी बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत. आपला जन्म झालाय, आणि या आनंदाच्या क्षणी आज एक वेगळं वचन आपण त्याला देणार आहोत. त्याचं बोट आपल्या हातात आहे. आपला देह हा 90 वर्षाचा आहे की 4-5 महिन्यांचा आहे की 50, 60, 70 हा प्रश्न नाही. ज्या देहात आहोत त्या देहात या क्षणी आपण परमेश्वराचं बोट पकडलेलं आहे, अगदी घट्ट. आणि त्याला
विनंती करतो आहोत, पुढचा रस्ता आता तू मला दाखवायचेस. तू मला तुझ्या कडेवर उचलून घ्यायचेस, जसं तू आधी माझी काळजी घेत होता, सांभाळत होता, अगदी तसं. कारण मी तुझं लेकरू आहे रे. तू साक्षात माझा बाप आहेस, माय आहेस, गुरु आहेस, सगळं सगळं तू आहेस. मग ते श्रीराम आहेत की महादेव आहेत की दत्तगुरु आहेत, त्यांचा तो उबदार स्पर्श त्यांची ती नजर, डोळा भरून ते आपल्या लेकराकडे बघतात आहे. अरे बाबा, किती वर्षांनी भेटलास मला. आणि आपण त्यांना मारलेली घट्ट मिठी. मास्टर्स, या क्षणी एक वेगळी ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या स्पाईनमध्ये गेलेली आहे. ती फील करा. स्पंदनांना महसूस करा. संपूर्ण स्पंदन तुम्हाला जाणवतात आहेत. विशुद्ध चक्राच्या तिथे, म्हणजेच मानेच्या जवळ ही स्पंदनं गोलाकार फिरतात आहेत. आता हृदयाजवळ या. आपण भगवंताशी जे जोडलो गेलो आहोत त्याचा भाव इथे फील करा मास्टर्स, आपल्या हृदयात. संकल्प करा मास्टर्स, हे परमेश्वरा, अगदी उठल्यापासून प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत, कृतज्ञतेच्या क्षणी मी तुझं स्मरण करतोय. इतकी प्रचंड ऊर्जा आहे आज. आणि प्रत्येक वेळेला
अगदी सकाळी उठल्यापासून प्रत्येक कामामध्ये, गोष्टींमध्ये कृतज्ञता व्यक्त करताना, हे भगवंता, मी तुला हृदयापासून धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. एकदम शांत व्हा, एकदम शांत. आज गुरु पुष्यामृत योग आहे. अत्यंत भाग्याचा दिवस. संपूर्ण गुरुतत्वाकडून आपल्याला आशीर्वाद मिळतोय. पूर्ण विश्वास ठेवा. डोळे कधीही ध्यानातून उघडू नका. डोळे उघडले की 80% ऊर्जा ही निघून जाते. श्रद्धेने बसा. मास्टर्स, या वेळेला, या क्षणाला आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये जडपणा आलेला दिसतोय. दंडवत प्रणाम करा आपल्या गुरुतत्वाला. देवी तत्वाला, आपल्या परमात्म्याला. मास्टर्स, चेतन तिकडे यावं. ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्या सगळ्यांना हृदयापासून धन्यवाद देते. दंडवत प्रणाम करते. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशु, पक्षी, धरणी माता, सगळे सुरक्षित आहे, आनंदित आहे. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. या क्षणी एक सुरक्षा कवच आपल्या भोवती तयार झालेलं आहे. आपल्या घराभोवती बघा. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. 1-2-3 शेअरिंग फक्त करा आणि वेळेची मर्यादा राखून करा प्लीज. हँड रेज करा. योगिता ताई, तुमचं hand आत्मवंदन raise आहे. करते. खरं तर म्हणजे मी असं झालं की आमच्या डोळ्यावरची झापडं उतरली आणि अंजन घातल्यासारखं आम्ही जागे झालो. हा आत्म्याचा प्रवास समजला. सोहम कोहम. आणि बऱ्याच गोष्टी हळूहळू उलगडत गेल्या. म्हणजे कसं की म्हणजे भगवंताच्या घरातून आम्ही पृथ्वीवर आलो. नंतर राम करता हे छान सांगितलं आपण. कर्मबंधनात कर्मफळ नाही, जे होते ते माझ्या हिताचे. तर परमेश्वराला सुद्धा आपली ओढ लागते. त्याला सुद्धा शुद्ध व आत्मस्वरूपात कधी भेटशील आणि मूळ स्वरूपात त्यालाही तळमळे आपल्याला भेटायची. आणि त्यालाही वेदना होते की हा जीव दुरावला आहे. आत्म्याची उन्नती सोडून आपण कसं भरकटतो. जपावं आणि जपावं त्याचा अर्थ कळला. ताई कृतज्ञ आहे मी. सरिता ताई कृतज्ञ आहे. केवळ फार सुंदर बोललात. नमस्कार. सरिताताई, तुमचे धन्यवाद. खूप सुंदर दिला. छान झालं ज्ञान तुम्ही त्या. आणि तुम्ही असंच परत परत या आणि आमच्या भावगीतांचे अर्थ सगळ्यांना उलगडून सांगा ही मी तुम्हाला विनंती करते. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला द्या थोडासा सकाळचा. पण सगळ्यांना त्यासाठी एक आनंद मिळेल आम्हा सगळ्यांना. ही तुम्हाला विनंती करते परत परत. नक्की या तुम्ही. आणि सगळ्यांना खूप आवडलं. मलाही खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. सद्गुरूंचं आपलं खरंच आहे. आणि म्हणजे असं ते सांगताना असं इतकं डोळे गळगळ वाहत होते. इतकं छान त्या गाण्याचा भावार्थ त्यांनी सद्गुरूंशी उलगडून सांगितलं ना. आणि अशीच त्यांची त्या स्वर आले दुरून हे पुस्तक इतकं अप्रतिम आहे. त्याच्यात सगळे छान गझल आणि गाण्यांचे अर्थ परमेश्वराशी संवाद साधत त्यांनी उलगडलेत.
खूप सुंदर पुस्तक आहे आणि त्याचा प्रवास अनंताचा हे पण त्यांनी ना ध्यानावस्थेत पुरलेले त्यांचे अभंग आहेत आणि ते सगळं असं आत्म्याचा प्रवास कसा असतो आपण मनुष्य देहात आल्यावर ते सगळे त्यांनी महाराजांच्या कृपेने त्यांना ती प्रेरणा झाली आणि ते अभंग रूपात पुस्तक आलंय. तर ते मिळालं तर तुम्हाला कधी तर कुठे तर ते नक्की वाचा. ताईंशी ते कुठे मिळेल ह्याबद्दल त्यांना विचारणा करून तर सगळ्यांनी ते पुस्तक वाचावं असं आहे. आत्म्याचा प्रवास, प्रवास अनंताचा खूप सुंदर पुस्तक लिहिलंय आणि सगळे आपण ध्यानाचे साधक आहोत त्यामुळे ह्या पुस्तकातला काय गुढार्थ आहे तो सगळ्यांपर्यंत जावा असं मला खूप मनापासून वाटतं. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. त्यामुळे त्यांच्याशी चौकशी करून ह्या पुस्तकाबद्दल तुम्ही विचारणा करा, नक्की वाचा. तुम्हाला विनंती करते सगळ्यांना. धन्यवाद. श्रीराम. कोणालाही पुस्तकं हवी असली तर मला व्हॉट्सअप करा, पत्ता पाठवा, तुम्हाला कुरिअरनी पुस्तकं मिळतील. योगिता ताई बोला. चाफा बोले ना नव विठू प्रिया मी बावरते या गाण्यामध्ये वेगळे अध्यात्म आहे. मी ऐकले होते पण विसरशील खास मला या गाण्याबद्दल खरंच काही माहिती नव्हती. ज्यावेळी शब्दांचा कवितेचा अर्थ मनाला समजत नव्हता त्या वयापासून हे गाणं ऐकतोय. त्यावेळेला फक्त आशाताईंचा सूर आणि ते सुंदर गाणं एवढंच मनाभोवती रुंजी घालत होतं आणि तेव्हापासून ते मनात रुजलेलं होतं. पुढे तारुण्यात वयानुसार ह्या गीताचा वेगळा अर्थ मनात आला. व्याकुळ करणारा होता अर्थ तो भावला आणि आज तुम्ही त्यामागील जे अध्यात्म सांगितले ते सांगून तर काय बोलू. अप्रतिम. तुमचा प्रत्येक शब्द शब्द एवढा सुरेख होता, अतिशय सुंदर होतं. इतक्या सुंदर साधा आणि कथात्मक रूपाने तुम्ही आत्म्याला आमच्या अध्यात्मापर्यंत आत्म्याला पोचवलं. या पद्धतीने तुमचा बोलण्याचा आवाज, कथाकथनासारखी खिळवून टाकणारी शैली, शब्द खूपच छान होते. खूप म्हणजे खूप छान होतं. आता बाकी अनुपमा ताईंनी सगळ्यांनी त्याबद्दल सांगितलं, मी नाही बोलत. पण म्हणजे किती संपूच नाही. आणि तुमचं पुस्तक नक्की 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 वाचू. मला तर वाटलं की हे सगळ्यांना सुद्धा म्हणजे सगळ्या तरुणींना किंवा सगळ्यांना हे तुमचं पोचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. खूप छान, खूप धन्यवाद. खूप 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 आवडलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा, खूप 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 धन्यवाद. धन्यवाद ताई, सरिता ताई. आणि ज्यांना कोणाला मेसेजेस लिहायचे त्यांनी जरूर मेसेजेस पाठवा. ते सरिता ताईंपर्यंत आपण पोचते करूया. खूप धन्यवाद सरिता ताई. पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी आपली आपणाही विनंती सर्वांचे आभारी आहे. सर्वांची अत्यंत ऋणी आहे. एक खूप छान मला अध्यात्म ग्रुप मिळाला याची ही सुद्धा माझ्यावरती श्री महाराजांची कृपाच आहे. असंच आपला सहवास मला लाभत राहो अशी प्रार्थना. आपली सगळ्यांची रजा घेते आणि इथेच आपण कार्यक्रम थांबवतो आहोत. उद्या पुन्हा भेटूया. जय श्रीराम. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.